प्रस्तुत अनुभव हा नेहा जोशी यांचा आहे। हा अनुभव त्यांची बहीण स्मिता जोशी यांनी आपल्याला पाठवला आहे। तर पुढील अनुभव त्यांच्याच शब्दांत। अनुभव सांगण्या अगोदर एक विनंती आहे, तुम्ही अनुभव बघता पण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर कृपया तसं करू नका। जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं तर आम्हालाही प्रेरणा मिळेल अजून चांगले व्हिडिओ बनवायला। त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद। रात्र झाली होती। शहराच्या दिव्यांनी मागे वळण घेतलं होतं। बसच्या आत मंद पिवळसर प्रकाश आणि खिडकीच्या बाहेर अथांग अंधार। एसटी धडधडत रस्ता गाठत होती। नेहा 20-22 वर्षाची साधी प्रसन्न चेहऱ्याची मुलगी एका कोपऱ्यात शांत बसली होती। तिच्या हातात स्वामींचा एक छोटासा फोटो होता आणि ओठांवर हलकीशी प्रार्थना म्हणजेच नामस्मरण चालू होते। ती आज जॉबवरून 1 दिवसाची रजा काढून निघाली होती अक्कलकोट स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी। नेहाचा स्वामींवर प्रचंड विश्वास होता। कोणतीही अडचण असो, संकट असो, तिने स्वामींना हाक मारली की तिची वाट मोकळी व्हायची। रात्र आता गडद होत चालली होती। चंद्र झाडांच्या पानातून चोरून डोकावत होता आणि त्या चांदण्या जणू काही तिच्या प्रवासाला आशीर्वाद देत होत्या। बस हळूहळू एका घनदाट जंगलात प्रवेश करत होती। इथं रस्ता अरुंद, दुतर्फा मोठमोठी झाडं आणि त्या झाडांच्या फांद्या रात्रीच्या गडद आकाशाशी गुपचूप संवाद करत होत्या। नेहा आपल्या विचारांत गुंतलेली होती। तिने डोळे मिटले आणि मनात पुन्हा स्वामींचं नामस्मरण सुरू केलं। पण नेहाला कळलं नव्हतं की बसच्या शेवटच्या सीटवर बसलेला एक मध्यमवयीन काटकोळा माणूस तिच्याकडे सतत पाहत होता। त्याच्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती, जणू काहीतरी दुष्ट हेतू। बसमध्ये फारसे प्रवासी उरले नव्हते। बहुतेक लोक झोपले होते किंवा अर्धवट डुलक्या घेत होते। ड्रायव्हर आणि कंडक्टरही गप्प आहेत। जंगलात लांबवर फक्त एसटीच्या हेडलाईट्सचा उजेड आणि त्या उजेडात झाडं, दगडं चमकत होती। नेहाच्या हृदयात एक क्षणभर अनामिक धडधड झाली। तिने आजूबाजूला पाहिलं, कोणीही विशेष लक्ष देत नव्हतं। ती पुन्हा स्वतःला समजावत, स्वामी आहेत ना माझ्यासोबत, असं म्हणत शांत बसली। तेवढ्यात बस जोरात थोडीशी हादरली। एक मोठा दगड रस्त्यात होता। सर्व प्रवासी थोडं हलले। नेहाने पुन्हा मागे नजर टाकली आणि तिला तो माणूस जाणवला। एक विचित्र थंड नजर जी थेट तिच्यावर रोखलेली होती। क्षणभर नेहाच्या अंगावर शहारा आला। नेहाने पटकन हातातली स्वामींची प्रतिमा घट्ट धरली। स्वतःशीच तिने मंद स्वरात जप सुरू केला, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। बस थोडी पुढे गेल्यावर अचानक त्या माणसाने उठून तिच्या दिशेने काही पावले चालायला सुरुवात केली। नेहाचं हृदय जोराने धडधडू लागलं। पण त्या क्षणीच एक आश्चर्यकारक गोष्ट घडली। समोरच्या सीटवरून एक वृद्ध गृहस्थ उठले। ते साध्या पांढऱ्या धोतर कुर्त्यात होते। चेहऱ्यावर शांतता आणि डोळ्यांत गाढ करुणा। ते नेहाच्या शेजारी येऊन बसले आणि मृदू आवाजात म्हणाले, बेटी, काळजी करू नकोस। नेहा आश्चर्यचकित झाली। त्या वृद्धाने तिच्या आणि त्या संशयित माणसाच्या दरम्यान स्वतःचा अडथळा उभा केला। तो संशयास्पद माणूस गोंधळून गेला। काहीतरी बडबड करत तो मागे गेला आणि बसच्या दाराजवळ जाऊन थांबला। नेहा थोडी शांत झाली। तिला जाणवलं की स्वामींनी तिचं ऐकलंय। वृद्ध गृहस्थांनी हलक्या आवाजात विचारलं, स्वामींच्या दर्शनाला चालली आहेस ना? नेहाच्या डोळ्यातून पाणी आल्यासारखं होत होतं। तिने फक्त मान हलवली। वृद्ध मंद हसले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज नेहाला वेगळंच वाटलं। बस पुढे जात राहिली। जंगल संपत आलं। गावाकडचं वळण लागलं। त्या दरम्यान तो संशयित माणूस थांबलेल्या एका चौकात पटकन बसमधून खाली उतरला आणि अंधारात नाहीसा झाला। नेहाने सुटकेचा श्वास सोडला।
वृद्धांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि काहीही न बोलता बसमधल्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात निघून गेले. नेहाने वळून पाहिलं, पण तिथे आता कोणीच नव्हते. बस थोड्याच वेळात अक्कलकोट गावात पोहोचली. नेहा उतरली. थंडीचा गार वारा अंगावर आला. रात्री 2:15ची वेळ होती. शहर गाव झोपेत होतं. ती थेट मंदिराच्या दिशेने जाऊ लागली. स्वामी मठाजवळ पोहोचल्यावर तिथे पहाटेचा मंगलगंध पसरलेला होता. मंद दिव्यांच्या प्रकाशात आणि उदबत्त्यांच्या सुवासात वातावरण भारलेलं होतं. नेहाने वाहन पकडून मंदिर गाठलं व ती आता स्वामी दरबारात होती. समोर स्वामींचं भव्य स्वरूप, शांत, तेजस्वी, वात्सल्यपूर्ण. नेहा थेट मूर्तीसमोर बसली आणि डोळे मिटून नतमस्तक झाली. मधल्या ध्यानात तिला जाणवलं, आज रात्री तिच्यासोबत प्रवास करणारे वृद्ध गृहस्थ, तिचे रक्षण करणारे, ते दुसरे तिसरे कोणी नसून ते तर स्वतः स्वामीच होते. स्वामींनी स्वतः तिची काळजी घेतली होती. नेहाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. समाधानाचे, प्रेमाचे, भक्तीचे अश्रू. ती सकाळपर्यंत मठात बसून राहिली. नंतर पूजा, प्रसाद मिळाला. स्वामींचे दर्शन घेऊन नेहा आता परतीच्या प्रवासाला निघाली. नेहा अक्कलकोटमधून प्रसन्न मनाने परतली होती. मठात मिळालेला अनुभव, स्वामींची कृपा आणि त्या रात्रीच्या घटनेनं तिचं मन भारावून गेलं होतं. ती आता अधिक गहन श्रद्धेने जीवनाकडे पाहू लागली होती. घरी पोहोचल्यावर तिचं स्वागत आईवडिलांनी आनंदाने केलं. आईने तिला मिठीत घेतलं आणि विचारलं, स्वामींच्या दर्शनात कसं वाटलं ग बाळा? नेहाच्या डोळ्यांतून पाणी आलं. शब्द हरवले होते. फक्त डोकं हलवून तिने उत्तर दिलं, अद्भुत, अद्वितीय. आईने तिच्यासमोर एक ताट ठेवलं. ताजं गरम दूध आणि प्रसाद म्हणून केशर घालून केलेला शिरा. नेहाने प्रथम स्वामींच्या फोटोसमोर तो प्रसाद अर्पण केला आणि मगच जेवायला सुरुवात केली. त्याच रात्री नेहाला एक गूढ स्वप्न पडलं. ती पाहते, ती पुन्हा त्याच जंगलात आहे. आकाशात चंद्र तेजस्वी आहे. झाडं सावलीसारखी हलत आहेत. नेहा थोडी घाबरलेली पण शांत आहे. तेव्हा एक तेजस्वी प्रकाश तिच्यासमोर उभा राहतो. त्या प्रकाशातून स्वामी महाराजांचा सौम्य करुणामय चेहरा स्पष्ट दिसतो. स्वामी मंद आवाजात म्हणतात, बाळ, भक्तीच्या मार्गावर भय नको, श्रद्धा ठेव. संकट येतील पण मी तुझ्यासोबत आहे. तू आता केवळ प्रवासी नाहीस, तर तू माझी प्रतिनिधी आहेस. नेहा स्वप्नातच दचकते. ती त्यांच्या चरणांवर लोटांगण घालते. स्वामी आशीर्वाद देतात आणि म्हणतात, जा बाळा, ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी प्रेमाचा दीप तेवत ठेव. तेव्हा त्या प्रकाशात स्वामी विरघळतात आणि नेहा शांतपणे जागी होते. सकाळी उठल्यावर नेहाचं मन विलक्षण समाधानाने भरलेलं होतं. तिला जाणवलं, आता तिच्या जीवनाला एक नवीन अर्थ मिळालाय. तिनं निश्चय केला, आता फक्त स्वतःच्या सुखासाठी नव्हे तर इतरांच्या मदतीसाठीही काही करायचंय. नेहाने स्वामींच्या नावाने दर महिन्याला गरीब मुलांसाठी शालेय वस्तू वाटप करायला सुरुवात केली. जेव्हा कुणी एखादा वृद्ध माणूस रस्त्यात दिसायचा, तिने त्याला आदराने पाणी, अन्न द्यायचं ठरवलं. असंच एकदा एका वृद्ध गृहस्थाला मदत करताना तिला जाणवलं, त्यांच्या डोळ्यांत अगदी त्या रात्रीच्या स्वामींच्या कृपाछायेसारखंच तेज होतं. नेहा समजून गेली, स्वामी फक्त मठात नाहीत, तर ते प्रत्येक अडचणीतल्या जीवाच्या रूपात आहेत. आता नेहा काम करत होती, प्रार्थना करत होती आणि शक्य असेल तेव्हा इतरांना मदत करत होती. श्री स्वामी समर्थ.